तुम्हाला 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म आठवतोय का? आपण थोडीशी उजळणी करूया. 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म म्हणजे एखाद्या त्रिकोणाच्या कोनांची माप 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असतील तर 30 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते आणि 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या लांबीच्या वर्गमुळात 3/2 पट असते. या गुणधर्माचा उपयोग करून आपण 30 अंश, 60 अंश या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर काढणार आहोत. ही समोरची आकृती पहा. त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण आहे. कोन A 60 अंश, कोन B 90 अंश, कोन C 30 अंश. AB ला आपण x मानू. आता AB बरोबर 1/2 गुणिले AC, कारण 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा हा गुणधर्म आहे. म्हणूनच x बरोबर 1/2 गुणिले AC, म्हणूनच AC बरोबर 2x. तसंच BC बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले AC, त्यामुळे वर्गमुळात 3/2 गुणिले 2x बरोबर वर्गमुळात 3x. BC बरोबर वर्गमुळात 3x. म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर x, BC बरोबर वर्गमुळात 3x आणि AC बरोबर 2x. आता आपण कोन C साठी म्हणजेच 30 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तर काढूया. साइन C बरोबर साइन 30 अंश बरोबर कोन C च्या समोरची बाजू छेद कर्ण बरोबर AB छेद AC अर्थात x छेद 2x बरोबर 1/2. कॉस C बरोबर कॉस 30 अंश बरोबर कोन C च्या लगतची बाजू छेद कर्ण बरोबर BC छेद AC बरोबर वर्गमुळात 3x छेद 2x बरोबर वर्गमुळात 3/2. टॅन C बरोबर टॅन 30 अंश बरोबर कोन C च्या समोरची बाजू छेद कोन C च्या लगतची बाजू बरोबर AB छेद BC बरोबर x छेद वर्गमुळात 3x बरोबर 1/3. आता आपण कोन A साठी म्हणजेच 60 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तर काढणार आहोत. साइन A बरोबर साइन 60 अंश बरोबर कोन A च्या समोरची बाजू छेद कर्ण बरोबर BC छेद AC बरोबर वर्गमुळात 3x छेद 2x बरोबर वर्गमुळात 3/2. कॉस A बरोबर कॉस 60 अंश बरोबर कोन A च्या लगतची बाजू छेद कर्ण बरोबर AB छेद AC बरोबर x छेद 2x बरोबर 1/2. टॅन A बरोबर टॅन 60 अंश बरोबर कोन A च्या समोरची बाजू छेद कोन A च्या लगतची बाजू बरोबर BC छेद AB बरोबर वर्गमुळात 3x छेद x बरोबर वर्गमुळात 3. आता आपण 45 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तर काढणार आहोत. हा त्रिकोण पहा. त्रिकोण PQR हा एक काटकोन त्रिकोण आहे. कोन Q 90 अंश, कोन P 45 अंश आणि कोन R 45 अंश. म्हणून त्रिकोण PQR हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समजा PQ बरोबर x असं आपण मानलं तर QR बरोबर x. आता कर्ण PR ची लांबी काढण्यासाठी पायथागोरसचा प्रमेय वापरू. म्हणून PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PR वर्ग. म्हणूनच x वर्ग अधिक x वर्ग बरोबर PR वर्ग. म्हणूनच 2x वर्ग बरोबर PR वर्ग. म्हणूनच PR बरोबर वर्गमुळात 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 2x. म्हणून PR बरोबर वर्गमुळात 2x.
कोन आर साठी म्हणजेच 45 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तर. साइन आर बरोबर साइन 45 अंश बरोबर कोन आर च्या समोरची बाजू छेद कर्ण बरोबर पी क्यू छेद पी आर. साइन 45 अंश बरोबर एक्स छेद वर्गमुळात 2 एक्स बरोबर 1 छेद वर्गमुळात 2. कॉस आर बरोबर कॉस 45 अंश कोन आर च्या लगतची बाजू छेद कर्ण बरोबर क्यू आर छेद पी आर बरोबर एक्स छेद वर्गमुळात 2 एक्स बरोबर 1 छेद वर्गमुळात 2. टॅन आर बरोबर टॅन 45 अंश बरोबर कोन आर च्या समोरची बाजू छेद कोन आर च्या लगतची बाजू बरोबर पी क्यू छेद क्यू आर बरोबर एक्स छेद एक्स बरोबर 1. म्हणूनच टॅन 45 अंश बरोबर 1. साइन 45 अंश बरोबर 1 छेद वर्गमुळात 2. कॉस 45 अंश बरोबर 1 छेद वर्गमुळात 2. टॅन 45 अंश बरोबर 1. आता आपण 0 अंश आणि 90 अंश मापांच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर शोधूया. 0 अंश आणि 90 अंश मापांच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर. पुढची आकृती पहा. या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. कोन Q बरोबर 90 अंश, कोन R 30 अंश, कोन P 60 अंश. साइन 30 अंश बरोबर पी क्यू छेद पी आर. आता आपण कोन R चं माप थोडं कमी करूया. पी आर ची लांबी मात्र स्थिर ठेवायची आहे. मग पहा बरं, पी क्यू या बाजूची लांबी कमी झालेली दिसते. मोठ्या कोनासमोरची बाजू ही मोठी असते आणि लहान कोनासमोरची बाजू ही लहान असते. पी क्यू ची लांबी कमी झाली की साइन थिटाची किंमत कमी होते. कोन कमी झाला, पी क्यू ची लांबी कमी झाली. याच पद्धतीने कोन आर चं माप कमी कमी करत 0 अंश झालं की बाजू पी क्यू ची लांबी कमी कमी होईल. हे दृश्य पहा. साइन 0 अंश बरोबर पी क्यू छेद पी आर बरोबर 0 छेद पी आर बरोबर 0. त्यामुळेच साइन 0 अंश बरोबर 0. समजा आपण कोन आर चं माप वाढवत नेलं तर पहा बरं काय होतं ते. जेव्हा कोन आर चं माप 90 अंश होईल तेव्हा बाजू पी क्यू हा कर्ण पी आर एवढी होईल. साइन 90 अंश बरोबर पी क्यू छेद पी आर बरोबर पी आर छेद पी आर बरोबर 1. त्यामुळेच साइन 90 अंश बरोबर 1. आपण कोटी कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर अभ्यासली आहेत. 0 अंश आणि 90 अंश या मापांचे कोन एकमेकांचे कोटी कोन आहेत. कारण 0 अंश आणि 90 अंश बरोबर 90 अंश. साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा आणि कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळेच कॉस 0 अंश बरोबर साइन 90 वजा 0 अंश बरोबर साइन 90 अंश बरोबर 1. कॉस 90 अंश बरोबर साइन 90 वजा 0 अंश बरोबर साइन 0 अंश बरोबर 0. म्हणून कॉस 0 अंश बरोबर 1, कॉस 90 अंश बरोबर 0. टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा हे आपण शिकलोय. टॅन 0 अंश बरोबर साइन 0 छेद कॉस 0 बरोबर 0 छेद 1 बरोबर 0. टॅन 90 बरोबर साइन 90 छेद कॉस 90 बरोबर 1 छेद 0. इथे 0 छेदस्थानी आलाय, परंतु शून्यानी भागणं शक्य नाहीये. म्हणूनच टॅन 90 अंशाची किंमत ठरवता येत नाही. काही उदाहरणं पाहूया. साइन 45 अंश गुणिले साइन 0 अंश अधिक कॉस 90 अंश वजा कॉस 45 अंश गुणिले साइन 30 अंश अधिक कॉस 60 अंश. उकल साइन 45 अंश गुणिले साइन 0 अंश अधिक कॉस 90 अंश वजा कॉस 45 अंश गुणिले साइन 30 अंश अधिक कॉस 60 अंश बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले 0 अधिक 0 वजा 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले 1 छेद 2 अधिक 1 छेद 2.
बरोबर 1/2 गुणिले 0 वजा 1/2 गुणिले 1 बरोबर 0 वजा 1/2 बरोबर वजा 1/2. पुढची आकृती पहा. काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन M 90 अंशाचा आहे. LM 9 एकक, MN 12 एकक. साइन L, टॅन L आणि कॉस N, टॅन N ही गुणोत्तर काढा. उकल. त्रिकोण LMN मध्ये कोन M 90 अंशाचा आहे. LN ही बाजू कर्ण आहे. LM बरोबर 9 एकक आणि MN बरोबर 12 एकक. पायथागोरसचा प्रमेय वापरू. LM वर्ग अधिक MN वर्ग बरोबर LN वर्ग म्हणून 9 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर LN वर्ग. म्हणूनच 81 अधिक 144 बरोबर LN वर्ग म्हणून LN वर्ग बरोबर 225. म्हणूनच LN बरोबर वर्गमुळात 225 त्यामुळे LN बरोबर 15 एकक. साइन L बरोबर कोन L समोरची बाजू छेद कर्ण बरोबर MN छेद LN बरोबर 12/15 बरोबर 4/5. टॅन L बरोबर कोन L च्या समोरची बाजू छेद कोन L लगतची बाजू बरोबर MN छेद LM बरोबर 12/9 बरोबर 4/3. कॉस N बरोबर कोन N लगतची बाजू छेद कर्ण बरोबर MN छेद LN बरोबर 12/15 बरोबर 4/5. टॅन N बरोबर कोन N च्या समोरची बाजू छेद कोन N लगतची बाजू बरोबर LM छेद MN बरोबर 9/12 बरोबर 3/4. आपण साइन, कोसाइन, टँजंट ही त्रिकोणमितीय गुणोत्तर शिकलो. आज आपण त्रिकोणमितीमधील एक महत्त्वाचं समीकरण शिकणार आहोत. ही पुढची आकृती पहा. त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये कोन B 90 अंश, कोन C बरोबर थीटा. साइन थीटा बरोबर AB छेद AC विधान 1. कॉस थीटा बरोबर BC छेद AC विधान 2. इथे पायथागोरसचा प्रमेय वापरूया. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग विधान 3. समीकरण 3 मधील प्रत्येक पदाला AC वर्गाने भाग देऊया. AB वर्ग छेद AC वर्ग अधिक BC वर्ग छेद AC वर्ग बरोबर AC वर्ग छेद AC वर्ग. म्हणून AB छेद AC वर्ग अधिक BC छेद AC वर्ग बरोबर 1. म्हणून साइन थीटा वर्ग अधिक कॉस थीटा वर्ग बरोबर 1. कारण समीकरण 1 आणि 2 वरून साइन थीटा वर्ग हे साइन वर्ग थीटा असं लिहितात आणि कॉस थीटा वर्ग हे कॉस वर्ग थीटा असं लिहितात. म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हे समीकरण कोणत्याही मापाच्या कोनासाठी सत्य आहे. म्हणूनच या समीकरणाला त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता असं म्हणतात. जर कॉस थीटा बरोबर 15/17 असेल तर साइन थीटा आणि टॅन थीटा काढा. हे उदाहरण आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. के पद्धत. त्रिकोण ABC मध्ये कोन B 90 अंशाचा आहे. कोन C बरोबर थीटा, BC बरोबर 15K, AC बरोबर 17K असं आपण मानूया. पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणूनच 17K वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 15K वर्ग. म्हणूनच 289K वर्ग बरोबर AB वर्ग अधिक 225K वर्ग. म्हणून AB वर्ग बरोबर 289K वर्ग वजा 225K वर्ग म्हणून AB वर्ग बरोबर 64K वर्ग. म्हणूनच AB बरोबर 8K. साइन थीटा बरोबर AB छेद AC बरोबर 8K छेद 17K बरोबर 8/17.
टॅन थिटा बरोबर AB छेद AC बरोबर 8K/15 बरोबर 8/15. नित्य समानतेचा उपयोग करून साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणूनच साइन वर्ग थिटा अधिक 15/17 वर्ग बरोबर 1. म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 225/289. म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 64/289. म्हणून साइन थिटा बरोबर 8/17. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 8/17 भागिले 15/17. म्हणून टॅन थिटा बरोबर 8/15. आपण काय शिकलो? आपण 0°, 30°, 45°, 60° आणि 90° या मापांच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर शिकलो. कोनांची माप आणि त्यांची गुणोत्तर. साइन 0° 0, साइन 30° 1/2, साइन 45° 1/√2, साइन 60° √3/2, साइन 90° 1, कॉस 0° 1, कॉस 30° √3/2, कॉस 45° 1/√2, कॉस 60° 1/2, कॉस 90° 0. टॅन 0° 0, टॅन 30° 1/√3, टॅन 45° 1, टॅन 60° √3/1, टॅन 90° ठरवता येत नाही. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता आहे. स्वाध्याय: जर साइन थिटा बरोबर 9/40 तर कॉस थिटा आणि टॅन थिटा यांच्या किमती शोधा. थिटा बरोबर 45° आणि थिटा बरोबर 60° या मापाच्या कोनांसाठी साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हे समीकरण सत्य आहे याची पडताळणी करा. किमती काढा. कंसात कॉस 0° अधिक साइन 90° अधिक साइन 30° अधिक कॉस 60° गुणिले टॅन 30°.